मंगळदरीमध्ये जी खुनाची घटना जी झाली आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास इथे 3 महिला आल्या होत्या आंबेगाव तालुक्यातल्या. त्यामध्ये आरोपी जो आहे त्याची पत्नी होती आणि पत्नीची मैत्रीण आणि त्यांची मालकीन. तर त्या मालकीनीकडे हे दोघी जणी काम करत होत्या. पण ही जी महिला जी आहे तिचा 5 वर्षाचा मुलगा जो आहे तो ऍडमिशन घेण्यासाठी तिचे कागदपत्र नवऱ्याकडे मागायला आली होती. तो नवरा कागदपत्र देत नव्हता म्हणून त्यांच्यात शाब्दिक बोलाचाल बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीतून रूपांतरातून त्यांनी कोयता काढला आणि कोयत्याचे तिच्या डोक्यावरती वार केले आणि त्याच्यामध्ये एक 35 वर्षाची महिला जी आहे ती मयत झालेली आहे आणि आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. एवढीच घटना मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अनिल दादवड. बरं, नेमकी इथं काय घटना झाली? सर आम्ही पहिल्यांदा आलो इथं. आम्ही 3 जणी होतो. कोण कोण? आम्ही ज्यांच्याकडे कामाला आहेत ना त्या ताई होत्या, मी होते, माझी मुलगी आणि अलका ताई होत्या. म्हणजे तुम्ही सगळे कुठून आले होते? आम्ही घोडेगाववरून आलो. घोडेगावून. बरं. त्यांचे कागदपत्र त्यांचं नाव घेऊन कोणाची? अलका ताईंची. अलका ताईंची म्हणजे ज्यांचे आता मृत्यू झाले त्यांची. हा. तर मग आम्ही त्यांच्याकडे मागितले का कागदपत्र द्या म्हणून. तर त्यांनी नाही दिले. बरं. आम्ही त्यांना समजून पण सांगायचा प्रयत्न केला का कागदपत्र दे, त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी पाहिजे होते, ऍडमिशनसाठी. तर सगळे ओरिजिनल कागदपत्र घेऊन आले होते. तर त्यांनी काय दिलं नाही. मग त्यांनी लगेच भांडायला सुरुवात केली, मारामारी, आणि मग त्यांना मारलं. म्हणजे तुम्ही समोर पाहिलं हे सगळं? आम्ही इथंच होते सर आणि तो आमच्या मागं पण लागला. म्हणजे काय घटना झाली नेमकी? म्हणजे कशावरून वाद झाला नेमकी? तो नवरा बायकोचं भांडण. नवरा बायकोचं. मग त्याच्यातून त्यांनी कशाने वार केली? कोयत्याने मारलं. कोयत्याने वार केली. जागीच मृत्यू झाला त्यांचा. म्हणजे तुम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला असेल ना की असं करू नका किंवा काय? हा सर, आम्ही सांगितलं ना. ताई पण बोलत होत्या का असं नको करू, असं नको करू, पण नाही ऐकलं. त्यानंतर कुठे गेले ते पळून? सर ते इथेच होते आणि मग आमच्या मागे पण सर तो तिथपर्यंत आला. म्हणजे तुम्हाला मारण्यासाठी आमच्या मागे पण कोयता घेऊन येत होता. माझी मुलगी होती छोटी 4 वर्षाची, तर ताई पण होते. आम्ही पळत पळत गेलो. मग तो पण आमच्या मागे कोयता घेऊन सर तिथपर्यंत आला होता. नंतर कुठे गेला तो? तिथून पुढे काय झालं? सर मग तिथनं पुढे आम्ही म्हणजे घाबरलो ना सर. त्याच्या हातात कोयता होता, आम्हाला पण मारला असं वाटलं. मग आम्ही पण गाडीकडे गेले आणि तो पळून गेला.